पुढच्या बातमीकडे वळूयात। बारामतीकरांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे असं म्हटलंय सुनेत्रा पवारांनी। अजित पवारांना मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार असा विश्वास सुनेत्रा पवारांनी बोलून दाखवलाय। अजित पवारांची विचारांची लढाई आहे, कौटुंबिक नाही असं देखील सुनेत्रा पवारांचं म्हणणं आहे। प्रचाराची आज सांगता होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ते अर्थातच बारामतीकडे, कारण बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी थेट लढत आहे आणि खासदार सुनेत्रा पवार या गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये अजितदादांचा प्रचार करतायत। म्हणजे काय नेमकं या सगळा प्रचार तुम्ही लोकांमध्ये जातायत, गेल्या काही दिवसांपासून प्रचार तुम्ही करतायत, काय नेमकं बारामतीकरांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय वातावरण काय? वातावरण अतिशय उत्तम आहे। जिकडे जाईल तिकडे दादांचाच जयघोष आहे आणि प्रत्येक जण म्हणतं की आम्हाला यावेळेस दादाच पाहिजेत। जे काही बारामतीत घडलेलं आहे त्याचा प्रभाव पडलेला आहे आणि त्यामुळे लोकांना वाटतं की दादाच हे करू शकतात। बारामतीमधून ज्या पद्धतीने अजितदादांचं लीड असतं, साधारणतः 1.5 लाखांपर्यंत दादांचं लीड असतं, 1 ते 1.5 लाख, यावेळी काय नेमकं तुमचा अंदाज आहे? यावेळी सुद्धा बारामतीकरांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि अगदी म्हणजे वयस्कर लोकांपासून ते युवकांपर्यंत सगळेच जण दादांच्या पाठीशी खंबीर उभे असल्यामुळे मला वाटतं मागच्यापेक्षा सुद्धा जास्त लीड होण्याची शक्यता आहे। पण मग राज्याची काय नेमकी परिस्थिती असणार, कारण की राज्यात सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत, राज्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची स्थिती असणार आहे। दादांचे सगळे उमेदवार नक्कीच महायुतीचं सरकार येणार आहे। पण मुख्यमंत्री म्हणून काय वाटतं दादा? आता मुख्यमंत्री निवडणूक झाल्यानंतरचा विषय आहे, सॉरी निवडणूक झाल्यानंतरचा। दादांची लढाई ही नेहमीच विचारांची, राजकीय विचारांची लढाई होती, कुटुंबाची लढाई नव्हती। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।